आणि राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजप शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का। या विद्यमान खासदारांनी नुकताच केला ठाकरे गटात प्रवेश। त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राजकीय वर्तुळात ही सर्वात मोठी चर्चा। ऐन निवडणुकीच्या काळात भाजप शिंदे गटाला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धक्का। या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सध्या उन्मेष पाटील ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दाखल आहेत। साहेबांकडे कित्येक लोकांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत जळगावमध्ये, आणि साहेब स्वतः त्यांच्याशी भेटलेत। फक्त आपली एक भूमिका लोकांपर्यंत व्यवस्थित पोचली पाहिजे म्हणून ती उमेदवारी आम्ही थांबवली होती। तर त्याच्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार आहेत। राहिला प्रश्न उन्मेष पाटलांचा, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल ते स्वतः तुम्हाला सांगतील। उन्मेष पाटीलच हे उमेदवार असतील की आणखी कोणी उमेदवार असणार आहे? कारण करण पवार यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। आपल्याला लवकरच तो विषय कळेल। हिंदी में जानना चाहेंगे उमेश पाटिल क्या सूचना में शामिल हो रहे हैं, क्या उनको आप थोड़ा उसमें इंतजार कीजिए, आपको सारा चीज ये ध्यान में आ जाएगा। आज क्या बातचीत हुई था? आज उन्होंने उद्धव साहब से, संजय राउत साहब से मिल लिया है, उनसे कुछ बातें की है और आपको पता चलेगा जल्दी। सकारात्मक झाली चर्चा। संजय जी, जर उन्मेष पाटील हे जर शिवसेनेचे उमेदवार असतील तर याआधी ज्या सगळ्या बैठका झाल्या, ज्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या, काही संभाव्य नावं समोर आली, त्यांचं काय होणार? आम्ही सर्व निवडणूक लढणार आहोत ताकदीने। सगळे आपल्या सोबत आहेत, सगळे सोबत आहेत। उद्यापर्यंत निर्णय होईल पक्षप्रवेश बघूया। पक्षप्रवेश मुंबईला की जळगावला होणार? मुंबईला। असे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या ठिकाणी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची चर्चा केलेली आहे। जळगावातून यंदा उन्मेष पाटलांचं तिकीट कापल्यानं ते नाराज होते आणि त्यामुळे ते ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे। उन्मेष पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत। कितने आए हैं और कितने आ रहे हैं, बीजेपी ने भी पूरी तरह दरवाजा नहीं खोला है। अगर दरवाजा हमारा खुल गया तो अंदर बैठने की जगह नहीं मिलेगी। इसलिए एक आधे वक्तव्यों को महत्व मत, बीजेपी में जाने वाला नहीं कोई। जळगावात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। उन्मेष पाटील हे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत। त्यांचं यंदा तिकीट कापून